नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चॉकलेट डेझर्ट बनवणार आहोत. तर त्यासाठी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालायची. अनस्वीटन कोको पावडर प्लेन, ती 2 चमचे कोको पावडर घातली. 2 चमचे मैदा घालायचा. 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं. एक 5-6 चमचे होतील एवढी साखर घालायची. हे डार्क चॉकलेट आहे, ते थोडं घालायचं. हे एवढं घालते मी. हे जर तुमच्याकडे नसेल तर डेअरी मिल्कची कॅडबरी घातली तरी चालेल. हे बटर आहे, बटर घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग गॅस लावायचा. तोपर्यंत गॅस चालू करायचा नाही. आता हे मिक्स करून झालेलं आहे. मी गॅस लावून घेते. गॅस बारीक मोठा करत सगळं ह्याला छान असं हे शिजवून घ्यायचं. हे खाली पटकन लागतं म्हणून गॅस बारीक मोठा आपल्या सोयीप्रमाणे करत राहायचं. थोडंसं व्हॅनिला एसेन्स पण घालायचं ह्याच्यात. आपण ते घालून घेऊया. एक 4-5 थेंब व्हॅनिला एसेन्स घालून घेतलं. आता हे सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये एकजीव असे विरघळून झालेले आहेत. आता मी 1-2 मिनटं गॅस मोठा करते. चॉकलेट वगैरे सगळं विरघळूपर्यंत गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर ते पटकन घट्ट होईल आणि ते विरघळायचं तसंच राहील. म्हणून सगळ्या गोष्टी विरघळल्यानंतर मग गॅस मोठा करून हे एक उकळी काढून घ्यायची. जसं हे शिजत जाईल तसं त्याचा कलर डार्क चॉकलेट असा होत चालला आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला अशी थिक पाहिजे. त्याचा लेयर आपण लेयर करणार आहोत. आता हे घट्ट झालेलं आहे. आता हे आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात घट्ट झालेलं आहे बघा. असं हे चमच्यावर राहायला पाहिजे. असं. गॅस बंद करते मी. ही मारी बिस्किट्स आहेत आणि हे दूध घेतलेलं आहे प्लेन. तापवलेलं उकळलेलं दूध आहे, गार झालेलं, ते घेतले. त्याच्यात ही मारी बिस्किट बुडवायची आणि असं एका ट्रेमध्ये सगळी लावून घ्यायचं लेयर पहिला. ह्याच्यावर हा लेयर सगळा असं आपण घालून घ्यायचं. बिस्किट व्यवस्थित झाकली पाहिजेत सगळी. परत ह्याच्यावर दुसरा लेयर घालायचा. सेम 2 लेयर, दुसरा लेयर तिसरा लेयर सेम करायचं आहे. हलकंच असं पसरून घ्यायचं सगळीकडं व्यवस्थित. ह्याच्यावर परत आता तिसरा लेयर. बिस्किटचा चुरा आपण त्याच्यावर असा भुरभुरायचा आहे. तुम्ही ड्रायफ्रूट पण घातला तरी चालते. मारी बिस्किटच बारीक केलेत मी. आणि आता फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी मी ठेवून देणार. 1-1.5-2 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता मी बाहेर काढले. आता आपण हे कट करून बघूया. लेयर कसे मस्त झालेले आहेत. मस्त असं डेझर्ट आपलं तयार आहे. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.